नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच आपले 10 दिवस 10 ब्लॉगचं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे. आणि आता काय असं भरपूर जण बोलतात 10 दिवस 10 ब्लॉगचं झालं, मग नंतर काय करशील? तर काय नाही, आपलं जे डेली लाईफचं आहे ते बघूया, थोडंफार शूट करून टाकत जाणार. तर व्हिडिओ का कंटिन्यू करणार, ब्लॉग्स का कंटिन्यू करणार, त्याचं कारण असं आहे की आपला यूट्यूब अल्गोरिदम जरा 10 दिवस 10 ब्लॉग कंटिन्यू टाकले त्याच्यामुळे एकदम सेट झालेला आहे. कारण अप चाललेलं आहे. त्याच्यामुळे विचार केला मी का 10 दिवस 10 ब्लॉग नंतर पण आपण ब्लॉग बनवत राहू. भले कंटिन्यू नाही होणार, पण एक दिवस ॲड करून किंवा 2 दिवस ॲड करून आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडणार. रोडचं काम चालू झालेलं आहे. बाहेरून का दाखवत नाही, कारण बाहेर फुल गोंगाट चालू आहे म्हणून आतमधूनच दाखवतो, नाही तर माझाच आवाज तुम्हाला येणार नाही. तो बघा, वन साइड रोड झालेला आहे आणि आता लगेच बाजूला काम चालू आहे. चलो, डेवलपमेंट हो रहा है तो अच्छा लग रहा है. बरा ओलिओ रोड झाला. तर नाही तर इथे दरवाजा उघडा के ठेवला ना मीनी, तर रस्ता खराब होता. नुसती धूल इथं कपडा मारून हालत खराब. देशांबाईने आम्हाला दिलेला आहे, काय दिले मटेरियल, भेंडी या काय आहे, दुधी शिराळे. बोल थँक्यू, बोल त्याला. थँक्यू देशान दिल्याबद्दल. चला मंडळी, ड्युटी आलेली आहे आपल्याला. दिवस कसा काढायचा आता. आमची घरवाली लगेच आम्हाला ड्युट्यात लावतात, इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे. चाललो आता आमची मम्मी शेटला डॉक्टरचे घेऊन. ही बघा आमची मम्मी आता पोहोचणार कामणला. आणि रस्त्याचं काम एकदम जोरदार चालू आहे. जोरदार एकदम चालू आहे रस्त्याचं काम आमच्या इकडे. हे बघा, 2 वेचा 1 वे चालू आहे सध्या. आता थोडे दिवस कामन परिसरामध्ये तुम्हाला ट्रॉफिक पाहायला भेटणार आहे. हे काय दिसतंय ना, संध्याकाळी जास्त गाड्या चालल्या तर मग जास्त ट्रॉफिक. आणि आता आपण पोहोचलोय द भजनलाल डेअरी, अख्ख्या वसई तालुक्यामधली फेमस डेअरी, अशी प्रसिद्ध आहे ती. रस्ते एवढे भारी आहेत का मला चिंचोडीला यायला अर्ध्या तासाच्या वरती टाइम लागतो. कामण टू चिंचोडी काय बोलणार आता. टायमावर जायचं असेल तर 1 तास आधीच निघावं लागेल आम्हाला. पाऊस बिऊस काय नाही, एकदम क्लायमेट मस्त झालेलं आहे. चलो थोडा शॉर्टकट मारू. क्या यार, बीच में आते हो तुम लोग. तुम्हाला वाटेल शॉर्टकट मारू म्हणजे चांगला रस्ता नाही भेटणार. इथं पण रस्ता तसाच भेटेल. आमच्या कामण परिसरामध्ये, कामण चिंचोडी पासून कामण, नागले विगले कुठे पण जा असाच रस्ता भेटेल तुम्हाला. हायवे त्या हायवे पण असाच भेटेल. अंजूर फाटा चिंचोडी देऊ अंजूर फाटा. तुम्ही हायवेवर चालवा गाडी का गावातल्या रस्त्यांवर चालवा, रोड असेच भेटणार तुम्हाला. म्हणून आमच्याकडची लोक जास्त इंटरेस्ट घेत नाही लडाखला जाण्यासाठी, कारण तिकडे जाऊन पण अशाच रोडवर गाडी चालवायची आहे. तर इथंच चालवलेली बरी ना, कमी खर्चामध्ये. लडाख तयार केलाय सरकारला. आमची काळजी भरपूर आहे. लडाखला जातील तिकडे एवढे पैसे संपवायचे न मग जायचं. परत ऑक्सिजन पण तिकडं नीट चांगला भेटत नाही. सिच्युएशन पण कधी कधी गंभीर होते. त्याच्यामुळे इथे सस्त्यामध्ये रस्ते का मला सस्ते में असा केलेला आहे. बघा, वॉटर क्रॉसिंग आली. काय पाहिजे अजून तुम्हाला बोला.
बोला. वॉटर क्रॉसिंग बघा. फायनली पोहोचलोय आपण द मुंबई अहमदाबाद एक्सप्रेसवर. आणि बघा किती सुंदर रोड. असे मध्ये मध्ये सुंदर रोड पण भेटतात आपल्याला चालवायला. त्यामध्ये पण कधी कधी असे खड्डे येतात, काही सांगू नाही शकत. आणि पाहता पाहता आपण चिंचोटीवरनं बाफाण्याला पोहोचलेलो आहोत. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्ही कुठे पण जा, तुम्हाला जिकडे तिकडे फक्त रोडची कामं होतानाच दिसणार. सरकारने ठरवले पहिला रोड सुधरवून टाकू, नंतर बघू यांचं काय आहे ते. तुम्ही कुठे पण जा, तुम्हाला फक्त कॉन्क्रीटिक रोड दिसणार, म्हणजे RCC वाले. डांबरी रोडचा नामोनिशान मिटवायला लावलेला इकडे सरकारने. काय माहित काय, मला तर वाटते त्यांना फॅक्टरी भेटली बंद पडलेली सिमेंटची, तेव्हाच नुसतं RCC वाला चालले रोड सगळीकडे. हो हो हो, काय ग्राफिक्स बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही फ्लायओव्हरच्या खाली. आणि प्रवेश झालेला आहे आपला बाफाण्यामध्ये. गाईज भविष्यामध्ये होणारा उड्डाण पूल जुचंद्रा गावचा हा बनवण्याचा एकच ध्येय आहे की जी फटकापोले होणारी ट्रॉफिक ती कमी करण्याचा प्रयत्न असं वाटते. ते किती वर्ष लागतील हा बनायला काही सांगू शकत नाही. झाल्यावर आपण नक्कीच येऊया त्या उड्डाण पुलावरून, आपण जाऊया. खूप मजा येईल गाडी चालवायला तेव्हा. थोड्याच टायमामध्ये तुम्हाला आमच्या मामाचा बंगला दिसेल, तो पण गुलाबी कलरचा. बघा, नजर मारा कुठे गुलाबी कलर आहे, तो आपले मामाचा बंगला आहे. दिसला का? दिसला का गुलाबीवाला? दिसला का तुम्हाला? सो मंडळी, मम्मी गेलेले आताच दवाखान्यामध्ये. आता बघूया किती टाइम लागतोय. डॉक्टर काय बोलते मम्मीला तो समजेल, मम्मी आल्यावर सांगेल आपल्याला. चला, चेकअपला आलेले, चेकअपला. काहीच आपला विषय डन झालेला आहे. मम्मी आलेली आहे दवाखान्यातून. भरपूर भूक लागलेली म्हणून मुगाची पुडे आणले. मुगाची 5 रुपये वाले. काय सांगायचं, 5 रुपयाची मुगाची पुडी. चलो मंडळी, घरी जाऊया आता, कारण आपली मम्मी आलेली आहे दवाखान्याशी जाऊन. काय झाला मम्मी, बोल पटापट. काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टर बोलले ठीक आहे. मजा आ गया. शुगर जरा कमी करायला लागेल. ती कशी डब्यांशी कमी करायची का अंगांशी कमी करायची? 1 महिन्याने बोलवलं. काहीच पुन्हा एकदा नायगावच्या ब्रिजवर. ओ काय टायमिंग आहे ट्रेन बघा, एकच नंबर. हॅलो गाईस, आता आम्ही आलोय आमचे मामाचे घरा. ही बघा आपली गाडी. आपली गाडी तिकडेच लावली रस्त्यावर. सीन पाहू शकता कसा, एकच नंबर. आपण जेवतो लावली मस्त, लगेच त्याला काय लगे बंद झालं जेवण. जेवण नाही बंद झालं ग. जेवी त्या अर्धा पोला खाला,
आता उपा खरा थोडा आता उपा आता काय त्या गोळ्या डॉक्टरने दिलेले एक गोळी आहे ती सुजूत्राची ते एक गोळी आहे ती ॲसिडिटी अशा 2 गोळ्या औषध नाही दिलं तिने जेव्हा अगोदर औषध पक्की भूक लागली ती म्हणजे जेवण दिलं ना गोळ्या दिल्या अगं पाहिजे अजून मी तुझं लगीन बघायचं आहे काय जात हा एखादं बघितलीस ना आता बिझी बघ डॉक्टरचे त्याला वाटते नाही तेच राव डॉक्टरचे बोलवते सगळं व्यवस्थित आहे करायला लागलाय बोल. जब दो शब्द एक साथ मिल जाते हैं उसको शब्द युगम बोलते हैं. कोणी शिकवला? आमच्या सरनी लुकस सर जिंदाबाद. मग कर अभ्यास चाल बडाबट. म्हणजे चहल पहल असं शादी ब्याह कामकाज असं ये सेम वर्ड वाला है आणि जसं आपण चला मंडळी आता आपण चाललोय आपल्या घरी. मामाच्या कडून घेतली रजा. आता पोचलोय आपण बाफाण्याला, मग चिंचोडीला, मग कामनला, मग मोरीला. फायनल मग पोचू आपण घरी. चला क्लायमेट तर एक नंबर आहे आज. मला जाम आवडलं. हे बघा फायनली पोचलेलो आहोत आपण आपल्या गावामध्ये. आणि मम्मी सीन घालत मम्मी. अरे कचडा आवडं मोठं का बांधले? सीन पण दिसत नाही. यो आमचा मोरेगावचा एंट्री पॉइंट आहे. इकडनं तुम्ही सरळ गेला का तो कर्नालला जातो. इकडनं आतमध्ये गेला का तुम्हाला मोरेगाव इकडनं पुढे गेला का मोरेगाव भेंडीपाडा डोंगरीपाडा असं लागतं. मी भेंडेगाव बोलणार होतो. काय सांगायचं ते आता. आमच्या गावात सगळी शेटान बघा. बंगला बघा नुसतं. भेंडेगावाला नाव. A few minutes later. आणि आता आपण आलेलो आहोत घरी. मम्मी बसले जेवायला, मी पण बसलो जेवायला. हे बघा बाकीची मंडळी बसले टीव्ही बघायला. आणि तिकडं बघा कोणतरी दिसते तुम्हाला. ते बघा अजून दिसते का नाही? हे बघा आमचा पाहुणा आलाय. पाहुणा चला जेवतो न मग भेटतो. गाईज पाहू शकताय आपल्या इकडे कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे. हो बघा आत्ता चालू आहे मी घरी. हे बघा मला पण आहे ते जेवण स्पेशल आहे. जेवणाचा मेनू गाईज पाहू शकताय. यो आपला आजचा जेवणाचा मेनू म्हणजेच मिसळ पाव.